मुलांनो, तुम्हाला बेरजेची आणि वजाबाकीची म्हणजेच ॲडिशन आणि सबट्रॅक्शनची गणितं सोडवता तर येतच असतील. पण तुम्हाला जर वर्ड्स प्रॉब्लेम म्हणजे शाब्दिक उदाहरणं दिली तर त्या गणितामध्ये प्लस करायचं आहे की मायनस करायचं आहे हे तुम्हाला समजत नसेल किंवा तुम्हाला ओळखता येत नसेल तर त्यासाठी आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. चला तर मग पहा आणि तुमचं कन्फ्युजन आहे ते दूर करा. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यावर तुम्ही कधीच शाब्दिक उदाहरणं म्हणजेच वर्ड्स प्रॉब्लेम सोडवताना प्लस करायचं की मायनस करायचं याचा तुम्हाला गोंधळ उडणार नाही. आता मुलांनो, जो तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम दिला आहे तो प्लसचा आहे हे कसं ओळखायचं? चला तर मग या पाहूया. जर तुम्हाला ॲड, सम, टोटल, इन्क्रीज, ऑल टुगेदर हे वर्ड जर तुम्हाला त्या प्रॉब्लेममध्ये सापडले तर मुलांनो हे प्लसचेच उदाहरण असणार आहे. म्हणून जर तुम्हाला त्या शाब्दिक उदाहरणामध्ये हे शब्द जर सापडले, आता जे मी तुम्हाला सांगितले आहेत ते जर शब्द तुम्हाला त्या गणितामध्ये सापडले तर तुम्हाला बेरीज करायची आहे. चला तर याची काही उदाहरणे पाहूयात. प्रियंका bought books worth ₹245 and notebook worth ₹178. How much did she spend all together? मुलांनो, इथं बघा ऑल टुगेदर हा वर्ड्स या गणितामध्ये आला आहे म्हणजे हे बेरजेचं गणित आहे. आपण आज फक्त हे जी दिलेली उदाहरणे आहेत ती प्लसची आहेत की मायनसची हेच पाहणार आहोत. ती कशी सोडवायची आहेत हे पाहणार नाही आहोत. सेकंड गणित पहा. अजय डिपॉझिटेड ₹18,000 in one bank and ₹15,000 in another. What is the total amount of money be deposited in the bank? या गणितामध्ये तुम्हाला टोटल अमाऊंट ऑफ मनी विचारले म्हणजे टोटल हा शब्द आला आहे म्हणजेच हे प्लसचं उदाहरण आहे. समजतंय ना मुलांनो? आहे की नाही सोपं? चला पुढचं पाहूया. आता आपण मायनस वर्ड प्रॉब्लेम पाहूया. तर मुलांनो, हा दिलेला जो वर्ड प्रॉब्लेम आहे तो मायनसचा आहे हे कशावरून ओळखायचं? तर त्यासाठी काही मी शब्द सांगते ते नीट लक्ष देऊन ऐका. मायनस, डिफरन्स, सबट्रॅक्ट, डिक्रीज, लेस दॅन, हाऊ मेनी मोर, लेफ्ट, मच मोर हे जर शब्द तुम्हाला त्या वर्ड प्रॉब्लेममध्ये दिसतील तर तो वर्ड प्रॉब्लेम मायनसचा असणार आहे. चला आपण काही उदाहरणं पाहूया. देअर आर 5 birds. 4 birds fly away. हाऊ मेनी आर लेफ्ट? मुलांनो, इथं लेफ्ट शब्द आला आहे म्हणजे हे एक्झाम्पल मायनसचे आहे. सेकंड एक्झाम्पल. राम हॅज 4 balloons अँड श्याम हॅज 2 balloons. व्हॉट इज द डिफरन्स? मुलांनो, इथं डिफरन्स वर्ड आला आहे म्हणजे हे पण एक्झाम्पल मायनसचे आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मुलांची दुनिया या चॅनलला सबस्क्राईब करा.